आज गुरुवार माघवद्य पंचमी दासनवमीच्या उत्सवातला आजचा महत्त्वाचा दिवस. मी म्हटलं तसं समर्थांनी पंचमीपासून नवमीपर्यंत त्यावेळेला उत्सव सुरू ठेवलेला होता आणि योगायोग असा झाला की नवमी दिवशी त्यांनी राम म्हटल्यामुळं हा दासनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात आता 9 दिवसाचा साजरा केला जातो. 9 दिवसाच्या अगोदर पहिल्या दिवशी म्हणलं तसं पौर्णिमेच्या दिवशी तो उद्वारचनाचा कार्यक्रम असतो आणि या सगळ्या संतांनी आपल्याला एक मोठं ऋण करून ठेवलेलं आहे, आपल्यावर कृपा केलेली आहे. सगळं त्यांचं वाङ्मय हे आजही आपल्याला प्रेरणादायक आणि उपदेशक आहे. ज्ञानेश्वरांची प्रार्थना म्हणूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकंच कथितं, श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. काल 421वी ओवी पाहिलेली होती. आता आपण अश्रद्धेनं जे केलेलं असतं त्याचा काही इहलोकी आणि परलोकी उपयोग होत नाही किंवा ते कर्म उपयोगी पडत नाही असं म्हटलेलं होतं. एक दत्तात्रेयांचंच म्हणजे त्यांनी लिहिलेलंच आहे स्तोत्र सहज श्रीधराष्टक, म्हणजे त्यांचाही उत्सव चालूच आहे तिकडेही. तर श्रीधर जे आहेत ते दत्ताचा अवतार आहेत असं म्हटलेलं आहे. म्हणून आज गुरुवार आहे तर 1-2 श्लोक त्याचे म्हणूया. ज्याचा पारन आकळे सुरवरा, शेषाश्रुती मंदली. नेती नेती सलज्ज होऊन पहा, येथे चिथारावली. ज्या प्राप्त्यर्थ तपस्वी योगी झटती, साहुनी कष्टे भली. तो हा श्रीधर दत्तची अवतरे, प्रत्यक्ष या भूतली. दत्ताने धरिले त्रिशूल जगती, रक्षावया सज्जना. येथे ज्ञानची हो त्रिशूल विलसे, या श्रीधरा भेदना. अज्ञानासी करुनी दग्ध विभूती, भाली विराजे भली. तो हा श्रीधर दत्तची अवतरे, प्रत्यक्ष या भूतली. प्रत्यक्ष या भूतली. 10 श्लोकांचा आहे पण आपण एक थोडीशी सुरुवात म्हणून केली आहे. आज गुरुवार पण आहे, दत्ताचा वार आणि श्रीधरांचा दत्ताचा अवतार असल्यामुळं त्यांनी असं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. 421वी ओवी परत एकदा बघूया. 28वा श्लोक आपण पाहिला होता. अश्रद्धया हुतं दत्तं, तपस्तप्तं कृतं च यत्. असदित्युच्यते पार्थ, न च तत्प्रेत्य नो इह. काय म्हटलं होतं भगवंतांनी की अश्रद्धया हुतम, हुतम म्हणजे हवन केलेलं, अश्रद्धेनं केलेलं हवन, दिलेलं दान, आचरणात आणलेलं तप आणि कोणतेही केलेलं कर्म हे जे असेल त्याला असत असं म्हटलं जातं. म्हणजे बाकी सगळा डोलारा केला असेल, बाकी शोभा सगळी केली असेल, पण श्रद्धा नसेल तर सगळं श्रद्धा विरहितम कर्म असे म्हटलेलं आहे किंवा यज्ञ. तर श्रद्धेरहित केलेले ह्याला काही अर्थ नाही आहे. आणि त्यातली 21वी ओवी अशी पाहिली, कारण ते या लोकी आणि परलोकी उपयोगीच पडत नाही. तैसे कर्मजात तेणे, नाही ऐहिकीचे भोगणे. तेथ परतृ तो कवणे अपेक्षाचा.
काय म्हणतात की अश्रद्धेनं तैसे म्हणजे त्याप्रमाणे. पण काल 4-5 उदाहरणं पाहिलेली होती, ती फार चांगली होती. की दगडाचा दगड जर घाण्यात टाकला तर त्याचं तेलही येणार नाही आणि त्याचं पेंडा पण होणार नाही, पेंडी पण होणार नाही. की आपण गाठीशी खापर बांधलं तर आपल्याला याई तीरावर आणि पैल तीरावर कुठंच त्याचा उपयोग होणार नाही. अशी सगळी छान उदाहरणं दिलेली आहेत ज्ञानदेवांनी. म्हणजे अश्रद्धेनं केलेलं कर्म कसं व्यर्थ आहे यासाठी त्यांनी आपल्याला निरनिराळी उदाहरणं पटवून दिली. तर अश्रद्धेनं केलेलं जे कर्म आहे ते ऐहिक भोग तर मिळत नाही, ऐहिक म्हणजे इहजन्मी, आणि पारलौकिक सुखसुद्धा मिळत नाही. त्याची अपेक्षा कशाला करायची. त्याच्यावरच्या काही ओव्या राहिल्या होत्या काल, वेळ संपत आली होती आणि असं वाटलं होतील की नाही. परिश्रद्धाहीन सर्वथा होऊन पंथ हा सोडून दुराग्रहे, मग अश्वमेध जरी कोटी किंवा एकांगुष्ठी दीर्घ काळ, राहोनिया उभे केली तपश्चर्या, रत्ने भरोनिया दिली पृथ्वी, समुद्राए वढे बांधले तलाव, वृथाची ते सर्व जाण पार्था, खड किती व्हावी जैसी मेघवृष्टी, की द्यावी आहुती राखे माझी, किंवा साऊलीसी द्यावे आलिंगन, म्हणावे गगन किंवा हाते, तैसा वातो व्यर्थ खटाटोप, यज्ञदान तप इत्यादींचा. कालच्या ज्या ओव्या त्याच्यावरचे स्वरूपानंदांचं पाहतोय आपण. काहीच ना जोडे तेल किंवा पेंड, गाळीता दगड घाण्या माझी, होते तैसे राहे दारिद्र्य ते गाठी, श्रमोनी शेवटी काय लाभ, नातरी पदरी आपुलिया जरी, बांधिली शिदोरी खापरीची, तरी निवारीना जैसी ती भुकेस, घडे उपवास जावे तेथे, तैसे यज्ञ तप दानादिक जाण, विनियोगे विण केले जे जे, तेणे इह लोकी नोहे सुख भोग, कोठोनी तो मग परलोकी, म्हणून कौंतेया करावा जो धंदा, ब्रह्मनाम श्रद्धा सांडोनिया. तर पुढच्या ओव्या घेऊयात. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडुनी की जे जो धांदा, हे असो शिणून सुधा दृष्टा दृष्टी तो. 422वी ओवी आहे, अध्याय 17वा. आत्ताही काही नवीन लोक आपल्यात उपस्थित झाले असतील तर त्यांचंही आपण स्वागत करूया. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडुनी कीजे जो धांदा, हे असो शिणू नुसदा दृष्टा दृष्टीचो. भगवंत किंवा ज्ञानदेव म्हणतात की अरे पार्था, तुला आम्ही सांगतो की ही ब्रह्मनामावरची जी श्रद्धा आहे ती सांडून कीजो जो धांदा, धांदा म्हणजे धंदा उद्योग, ती श्रद्धा जर सोडून, सांडून म्हणजे कसं पाणी सांडलं की पुन्हा त्याचा काही उपयोग नसतो, तेल सांडलं की उपयोग नसतो, तशी श्रद्धा सांडून. समर्थांना पण सांडी हा शब्द किंवा सांडू हा शब्द आवडतो. ज्ञानदेवांनी तशीच रचना केलेली की ब्रह्मनावावरची श्रद्धा सांडून म्हणजे टाकून जो काही धंदा केला जातो, उद्योग केला जातो किंवा कर्म केलं जातं, हे असो शिणू नुसदा दृष्टा दृष्टीचो. तो नुसता इहर दृष्ट म्हणजे आपण जिथे पाहतोय हे, आणि अदृष्ट म्हणजे परलोकी. तर इहलोकी आणि परलोकी काय होतं, नुसद हा शीण, शिणू नुसता शीणच होत असतो. म्हणजे आपण सगळं जे करतो ते सगळं व्यर्थ जाते आणि त्रासदायक होते, फक्त शीण करणारं होते, श्रमकारक होते. ऐसे कलुषके करी केसरी, त्रितापती मिरत मारी, श्रीवरवीर नरहरी बोलिले तेणे. आता छान उपमा दिलेले आहेत बघा. कलुष करी केसरी, कलुष म्हणजे पाप, पापरूपी, करी म्हणजे हत्ती आणि केसरी म्हणजे सिंह. तर पापरूपी करीचं म्हणजे हत्तीचं
गंडस्थळ पोडणारा जणू काही सिंह. आणि कुणाला दिली ती विशेषणं बघा. त्रिताप तिमिर तमारी. त्रिताप म्हणजे आधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक, हे जे 3 ताप आहेत त्या तापत्रय रूपी तिमिर तमारी. तिमिर म्हणजे अंधार अर्थात रात्र, आणि तम म्हणजे अंधारच, तर त्याला नष्ट करणारा, तमाचा अरी म्हणजे अंधार नष्ट करणारा अर्थात सूर्य. तापत्रयरूपी रात्रीचा अंधार नष्ट करणारा सूर्य. आणि श्रीवर वीर नरहरी. आणि श्रीवर म्हणजे सर्व वीरांमधला श्रेष्ठ असा वीर नरहरी, सगळ्या वीरांमध्ये श्रेष्ठ असलेला नरसिंह भगवान बोलिले तेणे. श्रीकृष्ण कुणाला बोललेत? अर्जुनाला बोललेत. काय बोललेत? त्यांनी सगळं ज्ञान दिलेलं आहे आत्तापर्यंत. आपल्याला किती सुंदर उपमा दिलेले आहेत की हा परमात्मा कसा आहे, भगवंत कसा आहे. तर आपल्या हातून कळत नकळत जी पापं होतात, तर पापरूपी हत्तीचं गंडस्थळ फोडणारा हा जणू काही सिंह आहे, नरसिंह. आपल्याला नारसिंह रूप माहिती आहे. नरसिंह रूपात त्यांनी त्या हिरण्यकशिपूचा वध केला, म्हणजे एक प्रकारे पापाचाच नाश केलेला होता. आणि त्रिताप रूपी रात्रीचा अंधार नष्ट करणारे. आपल्याला हे जे आत्ता ताप सगळे भोगावे लागतात, समर्थांनी पण या त्रिविध तापांचं खूप सविस्तर वर्णन केलेलं आहे. कधीतरी आपल्याला तोही अभ्यास करायला आवडेल. आणि म्हणून तो श्रीकृष्ण असा, नरसिंह असा जो श्रीकृष्ण आहे, तो वीरवर, श्रीवीरवर अर्जुनाला बोलतो. काय म्हणतो? सविस्तर बोलला. आतापर्यंत सगळं सांगितलेलं आहे सविस्तर. तेथ निजानंदा बहुवसा, माझी अर्जुन तो सहसा, हरपला चंद्रू जैसा चांदिणेनी. तर शेवटची उपमा छान आहे बघा. हरपला चंद्रू जैसा चांदिणेनी. चंद्र जसा चांदण्यात हरपला जातो, त्याप्रमाणे अर्जुन तो सहसा हरपला. तसा तो अर्जुन जो आहे तो तेथ निजानंदा बहुवसा हरपला. निजानंदामध्ये, आत्मानंदामध्ये तो अर्जुन हरपून बसला, म्हणजे अत्यंत आनंदामध्ये तो हरपून गेला. आपल्याला सुद्धा बघा असा एक परमानंद होतो की त्याचं वर्णन नाही करता येणार. आणि तो परमानंद म्हणजेच आत्मानंद आहे, तो अर्जुनाला प्राप्त झालेला आहे. अर्जुन आत्मानंदात रमून गेलेला आहे, हरपून गेलेला आहे. अहो संग्रामू हा वाणिया. आता किती सुंदर उपमा देतात बघा ज्ञानदेव. अहो संग्रामू हा वाणिया, मापे नारांचाची आणिया, सुनी मास घे मवणिया, जीवितेसी. अहो हा संग्राम म्हणजे काय? तर संग्राम म्हणजे जणू काही वाणिया. हा संग्राम म्हणजे जणू काही एक वाणी आहे. आणि मापे घेऊन या, मापे नारांचांची आणिया. आणि त्यानं कशाची मग? नाराचांची या, म्हणजेच त्याच्या आधीचा शब्द बघूया. सुनी मास घे मवणिया. 2 शब्द त्यांनी फार वेगळे वापरलेले आहेत. कुणी मवणिया. हा आता वाणी म्हणजे एखादा वाणी जो असतो व्यवसाय करणारा, तोच त्यांना तिथं उद्देश आहे की हा संग्राम म्हणजे जणू काही एक वाणी आहे, वाणी. आणि तो हातात तराजू घेऊन बसलाय. मापे नारांचाची आणिया. तर त्यानं हातात नाराज म्हणजे बाणांच्या अग्रांनी जीवितासह तो मांसाचे माप मोजतो. सुनी मास घे मवणिया. मवणिया म्हणजे मोजायला घेतोय तो. म्हणजे हा संग्रामरूपी वाणी हातात तराजून घेऊन बसलेला आहे. आणि बाणांच्या अग्रांनी जीवितासह
तो मांसाचे माप मोजतोय. मापे नाराचांचिया आणिया सुनी मास घे मवणिया. मवणिया म्हणजे मोजायला घेतोय तो, माप मोजतोय तो. आता अजून संग्राम सुरू व्हायचा आहे. खऱ्या अर्थानं तयारी झालेली आहे, सज्ज झालेला आहे. पण हा जणू काही कसा संग्राम तोच एक वाणी आहे आणि सगळ्यांची ही मांसाची मापं घ्यायला तो जणू काही तराजू घेऊन बसलेला आहे अशी कल्पना केलेली. ऐसिया समयी कर्कशे भोगी जत स्वानंद राज्य कैसे आणि भाग्योदय हा नसे आणि के ठाई ठाई. आणि अशा वेळेला श्रोत्यांना उद्देशून हे सगळं म्हणले की अशा या कर्कश समयी, किंवा आपण म्हणतो ना कर्ण कर्कश आवाज येतात, तसं आता ते युद्धाच्या वेळचं वर्णन काही असं प्रेमाचं नसणार आहे. म्हणून या कर्कश समयी म्हणजे वेळी भोगीजत स्वानंद राज्य, पण स्वानंदाचं साम्राज्य तो भोगतोय. कसं भोगतोय ते पहा म्हणतायत. आजी भाग्योदय हा नसे आणि के ठाई ठाई. आणि त्याच्याशिवाय अन्य कुणाच्याही ठिकाणी असा भाग्योदय झालेला नाही. संग्रामाच्या वेळेला एवढं सुंदर ज्ञान, एवढं सगळं विश्वरूप दर्शन, एवढं सगळं पटवून देणारा तर श्रेष्ठ आहेच, पण ऐकणारा आणि ते विचारणारा हा जास्त श्रेष्ठ आहे. म्हणून त्यांनी म्हणले की जणू काही त्याचा भाग्योदय झालेला आहे. आणि के ठाई ठाई, मग दुसऱ्या ठिकाणी त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही हा भाग्योदय लाभलेला नाही. भाग्योदय हा नसे आणि के ठाई, हा नसे आणि के ठाई ठाई असं संदर्भ घ्यायचा, अन्वय घ्यायचा की असा हा भाग्योदय दुसऱ्या कोणाच्याही पदरात पडलेला नाही. बघू तेवढ्याच ओव्या बघूया. तेणे इह लोकी नोहे सुख भोग कोठुनी तो मग परलोकी. म्हणून कौंतेया करावा जो धंदा ब्रह्मनाम श्रद्धा सांडोनिया. इह परलोकी तो वृथा क्षीण देवनारायण बोले ऐसे. जणू पंचानन पाप कुंजरासी, कुंजर म्हणजे हत्ती आणि पंचानन म्हणजे सिंह. त्रितापतमासी भास्कर जो वीर नर हरी श्रीधर मुरारी. बोले तो श्रीहरी ऐसे जेव्हा, तेव्हा पौर्णिमेचा चंद्र जैशा परी चांदिण्या माझारी लीन व्हावा. तैसा एकाएकी भक्त तो अर्जुन जाहला तल्लीन निजानंदी. जेथे बाणाग्रांनी संग्राम हा वाणी घेतसे मापोनी जीवितासी. तेथे कैसा पार्थ कर्कश प्रसंगी राज्य उपभोगी स्वानंदाचे. स्वानंदाचं राज्य तो उपभोगतोय. अर्जुना वाचोन आणिकाच्या ठाई भाग्योदय नाही ऐसा आज. आता हे सगळं पुढं संजय बोलणार आहे. पुढच्या ओव्या बघूया. इथं 426 पर्यंत ओव्या झालेल्या आहेत. संजय म्हणे कौरवराया गुणारी जो ये रिपुचिया आणि गुरु ही हा आमुचिया सुखाचा येथ. आता संजय काय म्हणतोय बघा. गुणो रिझोये रिपुचिया, रिपू म्हणजे शत्रू. संजय कौरवरायाला अर्थात धृतराष्ट्राला म्हणतोय की कौरव श्रेष्ठा या शत्रूच्याही गुणांनी मनाला खरं तर संतोष होते. अर्जुन आणि सगळे पांडव हे त्यांच्या दृष्टीनं शत्रू आहेत ना, पण त्याचे हे गुण पाहून खरं तर तो म्हणतो संतोष होते. आणि इथं तर साक्षात भक्तराज अर्जुन आमच्या परमसुखाचा स्वामी आणि गुरु देखील झाला आहे. गुणारिझोये रिपुचिया आणि गुरुही हा अमुचिया सुखाचा येतो. हा जणू काही आम्हाला सुख मिळवून देणारा परमसुखाचा जणू स्वामी असलेला आमचा जणू काही गुरु झाला आहे. आता गुरु कशा अर्थी की त्यांनी प्रश्न विचारले नसते तर ही उत्तरं भगवंतांनी दिलेली नसती. म्हणजे भगवंता जरी प्रत्यक्ष गुरु असला तरी त्याला गुरु व्हायला प्रवृत्त कोणी केलेलं आहे? अर्जुनाने.
आणि म्हणून तो श्रेष्ठ आहे, तो आमचा स्वामी आणि गुरु देखील झाला आहे, असं ज्ञानदेव म्हणतात. हा न पुसत आहे, ते पुढं दिलंच आहे. हा न पुसत आहे गोठी, तरी देवो का सोडिते गाठी, तरी कैसे आम्हा भेटी परमार्थेची. अहो, त्या अर्जुनानं जर ह्या गोष्टी विचारल्याच नसत्या, हे प्रश्न विचारलेच नसते, तर कधीतरी भगवंतांनी या सुखाच्या राशी आपल्यासाठी खुल्या केल्या असत्या का? देवो का सोडिते गाठी, तरी कैसे आम्हा भेटी परमार्थेची. आणि मग आमची परमार्थाशी गाठ पडली असती का? जर अर्जुनानं प्रश्नच नसतं विचारला. कधी कधी असं होतं बघा, आपण एखाद्या प्रवचनाला जातो, व्याख्यानाला जातो, कुठल्या सभेमध्ये जातो आणि आपल्याही मनात अनेक शंका असतात. पण आपण संकोचानं कधी कधी विचारत नाही. पण असाच जर कोणी त्यापैकी एखादा श्रोता असेल आणि त्यांनी तो प्रश्न विचारला, तर सगळ्यांच्या मनातला संशय किंवा शंका एकाच्या तोंडून बोलली जाते आणि जो तिथला कोणी संत महंत किंवा सज्जन गुरु असेल तो त्याचं उत्तर देतो. मग ते सगळ्यांना उपयोगी पडतं. तसंच इथं झालेलं आहे की अर्जुनानं या 17व्या अध्यायापर्यंत किती वेळा प्रश्न विचारले आणि मग त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भगवंतांनी जी दिली ती तुम्हा आम्हाला श्रोत्यांना पण उपयोगी झालेली आहेत. म्हणून हे त्यांनी फार छान म्हणलेलं आहे. आता आपण कसे होतो अज्ञानाचा अंधारा ओसंतीत जन्म वाहरा, तो आत्मप्रकाश मंदिरा आणतू आणिले. आणि आम्ही सगळे तोपर्यंत अज्ञानाच्या गडद अंधारात चाचपडत होतो आणि जन्ममृत्यूच्या येरझारा घालत होतो. पण आता मात्र आम्ही आत्मप्रकाश रूपी मंदिरात भगवंत कृपेनं आणले गेलो आहे. ओसंतीत जन्मवाहरा म्हणजे ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यात आम्ही पडकलेलो होतो, तेच आम्ही आता तो आत्मप्रकाश मंदिरा तू आणले. त्याच आम्हाला आता ह्या आत्मप्रकाशाच्या मंदिरात आणलं गेलं म्हणजे यायला मिळालं. आत्मप्रकाशाचं मंदिर, वेगळ्या मंदिराची गरजच नाही. सारखी जी आपण गीता ऐकतो तेच की नांदतो देव हा आपुल्या अंतरंगातच जो परमेश्वर आहे, जो आत्मप्रकाशाचा जे मंदिर आहे त्याच्या आत आपल्याला यायला मिळाले. सकाळीच आपण 13व्या अध्यायातही पाहतच होतो की आतपर्यंत आपल्याला जे एकदा ज्ञान झालं, कर्माचं सगळं आपण साधना केली की इहलोकीन परलोकीसाठी आपल्याला हे सगळं उपयोगी पडतं. तेच आता इथं सांगतायत. एवढा आम्हा तुम्हा थोरू केला येणे उपकारू, म्हणून हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय. आता खरा म्हणजे अर्जुन लहान आहे पण त्याला व्यास सहोदरू म्हणले. सहोदर म्हणजे भाऊ बरं का. तर यास अर्जुनानं आपल्यावर उपकार केले हे. आणि संजय म्हणतोय की मी करत असलेला हा अर्जुनाचा गौरव कसा आहे, तर हा जणू काही गुरुपणानं व्यासांचा सहोदर झालेला आहे. कारण त्यानं आमच्यावर उपकार केले, हे सगळे प्रश्न विचारून आमच्या ज्ञानात भर पडली. आम्हाला आत्मज्ञान कसं मिळवायचे की कसं प्राप्त होतं आहे ते सगळं समजले. म्हणून आम्ही आत्मप्रकाशरूपी मंदिरात आलेलो आहोत. आणि त्यामुळं हे अर्जुनाचे उपकार आपल्यावर सगळ्यांवर आहेत. तो जणू काही व्यासांचा सहोदर आहे, म्हणजे सख्खा भाऊच आहे. देवीची संजयो म्हणे चित्ती, हा अतिशयो या नृपती, खुपेल म्हणून निघती बोलत असो. पण संजय मनातल्या मनात म्हणतोय बरं का. काय म्हणतोय की मी जो अर्जुनाचा गौरव करतोय किंवा मोठेपणा सांगतोय, हा या कौरवश्रेष्ठाच्या मनाला सलल त्रास होईल. जरी त्याला त्रास होईल असं वाटलं तरी सुद्धा तो बोलतच राहिले. मी हे खूपच बोललो असं संजय पुन्हा सांगतोय की हे सगळं कसं आहे, अर्जुनामुळं आम्हाला फायदा झालेला आहे वगैरे वगैरे. तर हे जे तो बोलतोय तो म्हणतो की देवीची संजय म्हणे चित्ती, हा अतिशयो या नृपती, खुपेल म्हणून किती बोलत असो.
या नृपतीला धृतराष्ट्राला आम्ही जे काही बोलतो आहे हे नक्कीच खुपल चलेल. आणि त्यामुळं ऐसी हे बोली सांडिली मग येरीची गाठी आदरली जे पार्थे कापुसली श्रीकृष्णा ते. आणि म्हणून संजय म्हणतात की हे माझं सगळं बोलणं हे मी सांडिलं म्हणजे बंद करून टाकलं. आणि मग अर्जुनानं भगवंताला जे विचारलं ते बोलणं सुरू केलं. मग येरीची गाठी आदरली जे पार्थे कापुसली श्रीकृष्णा ते. अर्जुनानं पार्थानं श्रीकृष्णाला भगवंताला जे जे काही विचारले तेच बोलणं पुन्हा सुरू केलं. म्हणजे संजय मध्ये मध्ये थोडंसं त्याच्या मनातले विचार असतील किंवा धृतराष्ट्राला सांगत असताना ज्या काही भावना व्यक्त होत आहेत त्यामधून थोड्याशा या ज्ञानदेवाने आपल्याला त्यातली जी लिंक आहे किंवा त्यातला जो धागा आहे तो जुळवून दाखवलेला आहे. मग ते म्हणतात की अर्जुनानं भगवंताला जे विचारलं ते बोलणं पुन्हा सुरू झालं. ऐसी हे बोली सांडिली मग येरीची गोठी आदरली जे पार्थे पुसली श्रीकृष्णा ते. ते सांगतायत की हे सगळी जी गोठी म्हणजे गोष्ट त्याची जे संवाद आहे तो त्याचं जे बोलणं आहे ते सगळं आदराने अत्यंत त्यांनी विचारलेलं आहे. जे पार्थानं श्रीकृष्णाला विचारलेलं आहे आणि ते बोलणं आता पुन्हा सुरुवात केली. याचे जैसे का करणे तैसे मीही करीन बोलणे ऐकी जो ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. आता निवृत्तीचा ज्ञानदेव काय म्हणतो ते या शेवटच्या ओवीत म्हटलेलं आहे. ते असं सांगतायत, ज्ञानदेव असं म्हणतायत की मी निवृत्तीनाथांचा परमशिष्य ज्ञानदेव तुम्हाला सांगतो. काय सांगतो की श्रोते हो तुम्ही ऐका. जसं संजय बोलला तसंच मी भगवंत अर्जुन संवादाविषयी विस्तारानं बोलेल. याचे जैसे का करणे तैसे मीही करीन बोलणे. मग येरीची गोठी आदरली जे का पार्थे पुसेली. त्या पार्थानं जे काही भगवंताला विचारलेलं आहे तेच मी पुन्हा इथे विस्तारानं त्यांच्या संवादाविषयी बोलेन असं पुढं सांगतायत हे ज्ञानदेव सांगतायत की संजयानं आता बोलणं बंद केलेलं आहे, थांबलेलं आहे तो. आणि अर्जुनानं भगवंताला जे विचारले ते बोलणं पुढं चालू राहिलेलं आहे. आणि तो म्हणतो की मी भगवंताचा आपला निवृत्तीनाथांचा जो परमशिष्य ज्ञानदेव आहे तो तुम्हाला आता सांगतो की संजय जे बोलला आणि श्री भगवंत अर्जुन संवादाविषयी विस्तारानं मी सुद्धा सांगेन. तैसे मीही करीन बोलणे ऐकी जो ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. आता त्यांच्यामधला जो संवाद आहे त्यांच्यामधला जो दुवा आहे ते सांगण्याचं काम आपल्याला ज्ञानदेव करतायत. जेवढं मला ग्रहण करता आलं तेवढंच मी सांगेन म्हणतायत. तैसे मीही करीन बोलणे याचे जैसे करणे. मला जेवढं समजलं, आता ज्ञानदेव एवढे मोठे असून असं म्हणतात की मला जेवढं ग्रहण झालेलं आहे तेवढं मी तुम्हाला सांगेन. आणि आपलासुद्धा तोच प्रयत्न होता की आपल्याला जे समजते समजून घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यानुसार जे जे करणं शक्य आहे ते आपण हळूहळू 17व्या अध्यायापर्यंत आलेले आहोत. आता याच्यावरच्या ओव्या बघूयात. तेव्हा पौर्णिमेचा चंद्र जैशा परी चांदण्या माझारी लीन व्हावा ही झाली ओवी. तैसा एकाएकी भक्त तो अर्जुन जाहला तल्लीन निजानंदी. जेथे बाणाग्रांनी संग्राम हा वाणी घेतसे मापोनी जीवितासी. तेथे कैसा पार्थ कर्कश प्रसंगी राज्य उपभोगी स्वानंदाचे. अर्जुना वाचोन आणिकाचे ठाई भाग्योदय नाही ऐसा आज. संजय तो बोले कौरवांच्या राया गुण देखोनिया शत्रूचे हे. शत्रूचे गुण पाहिले तरी सुद्धा म्हणून परगुण परमाणू पर्वती कृत्य नित्यम. म्हणजे दुसऱ्याचे गुण परमाणू एवढे छोटेसे असले तरी ते पर्वतासारखे करणारे संती संत हा कियंता. असे या जगात सज्जन किती आहेत. असे एक सुभाषित एकदम आठवलं मला
की संजयला सुद्धा, खरा संजय माहिती आहे आपल्याला की त्याच्या भाग्यानं ही त्याला दिव्यदृष्टी मिळाली. खरं म्हणजे धृतराष्ट्रालाच ते बघायला सगळी मिळणार होती, पण त्याच्याच्यानं ते कदाचित सगळा संहार आपल्या मुलांचा, आपल्या कौरवांचा पाहावला नसता, म्हणून त्यांनी ते नाकारलेलं आहे. मग संजयला ही दृष्टी मिळाली. तर तो संजय म्हणतोय, कौरवांच्या राया गुण देखोनिया शत्रूंचेही, शत्रूचे गुण पाहून सुद्धा वाटे आम्हा लागी आत्मसुख दाता गुरुची सर्वथा लाभला. हा जो गुरु आम्हाला पण लाभलेला आहे. जरी पुसताना देवासी अर्जुन तरी देवज्ञान सांगते का. अर्जुन हे एक माध्यम आहे. अर्जुनानं जर विचारलंच नसतं तर देवानी आम्हाला सांगितलं असतं का हो. एवढ्या सगळ्या किती काय म्हणायचं अमाप अशा या प्रजाजनांनी किंवा भक्तांनी एका देवाला विचारणं अवघडच होतं. अर्जुन हा आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी झाला आहे आणि त्यांनी विचारलं म्हणून आपल्याला कळलंय. मग आम्हा लागी कैसा परमार्थ जोडता हा येथ ऐशा रीती जन्ममरणाच्या चक्री गोते खात होतो अंधारात अज्ञानाच्या. आता चक्री म्हणजे चक्र. चक्र कसं असतं, खालून वर वरून खाली सरतच जात असतं की नाही, म्हणजे त्याला एकच गती नसते. तसं हे आपलं जन्ममरणाचं पण चक्र आहे. कधी आपण वर जातो, पुन्हा खाली येतो, पुन्हा वर जातो. जन्ममरणाच्या चक्री गोते खात होतो अंधारात अज्ञानाच्या परिमंदिरात आत्मप्रभेची या प्रवेश लोगराया आज येथे. या आत्मप्रभेच्या मंदिरात आज आपण आलेलो आहोत. किती सुंदर कल्पना केलेली आहे. कारण काल परवा आपण पाहिलं, श्रद्धेनं जे जे काही केलं त्यांनी आपल्याला हा सगळा आत्मप्रकाश झालेला आहे, आत्मज्ञान झालेलं आहे. आम्हा तुम्हावरी एवढा हा थोर केला उपकार पंडू सुते म्हणून हा वाटे व्यासांचा बंधूच होय आम्हा साच गुरुदेव. मग मनी म्हणे पुरे करू बोल ना तरी खुपेल राया लागे. तो खूप बोलला असता, अजूनही बोलला असता, पण त्याच्या लक्षात आलंय की मी जर जास्त अर्जुनाची आणि त्या भगवंताची स्तुती करीन तरी ह्या रायाला अर्थातच नृपाला म्हणजेच धृतराष्ट्राला सहन होणार नाही. खुपल, त्यांनी छान शब्द वापरलेला आहे. अहो श्रोते जन पार्थ गुणगान संजय ठेवून एकीकडे. अहो संजनानं हे पार्थाचं गुणगान एका बाजूला ठेवून दिलं. पार्थे मागू तिजे देवासी पुसिले बोलू आरंभिले तेची मग. तेची पुढे आता सांगेन तुम्हास ऐका म्हणे दास निवृत्तीचा. मग इथंच संपला असते उपदेश भगवंतांचा, पण पुढे अजून प्रश्न विचारणार आहे. 18वा अध्याय अजून आहे ना महत्त्वाचा, कलशाध्याय म्हटलेला आहे त्याला. तर आता जे काही पुढं हा काय म्हणू आपण अर्जुन विचारेल ते मी निवृत्तीचा दास तुम्हाला अगदी सविस्तर सांगेन असं म्हणतात. इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी सप्तदशोऽध्यायः. हरये नमः हरये नमः हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आणि ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय ते संपला आहे, म्हणून त्याची पुष्पिका आपण श्रद्धात्रय विभाग तर संपणार आहे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धादि निरूपणयोगो नाम सप्तदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. सार्थ ज्ञानेश्वरी 17वा अध्याय समाप्त. बघता 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 आपण गाठलं बाबा 17व्या अध्यायाचं, म्हणजे 18वा हा शिखराध्याय किंवा कलशाध्याय आहे. आपण शिखरापर्यंत वाटचाल झाली आपली सगळ्यांची. आणि 433 ओव्या होत्या, 28 श्लोक होते. श्रद्धात्रय 3 प्रकारची श्रद्धा कशी समजावून दिलेली आहे, आणि त्यातली आपण प्रत्येकाने सात्विक श्रद्धा जोपासायची आहे.
असं आपल्याला आत्तापर्यंत समजले. अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला हे सगळं मिळाले. होईल का शेवट आता बघूया. सूर्यास्ताची वेळ झाली. वरलं आकाश सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालं. मंदिरात सूर्यास्ताच्या किरणांनी प्रवेश केला होता. ज्ञानदेवांनी हातातलं भुर्जपत्र खाली ठेवलं. सर्व श्रोत्यांना अत्यंत प्रेमानं नमस्कार केला. जागेवरून उठले. सद्गुरू श्री निवृत्तनाथांपाशी आले. त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि सद्गुरूंचं चरण हे आपल्या आनंदाश्रूंनी धुतले. सद्गुरूंनी ज्ञानदेवांना हलकंच उठवलं, जवळ घेतलं आणि म्हणाले, ज्ञानोबा, जीवाला ब्रह्मप्राप्ती करून देणाऱ्या भगवंत नामाचे महत्त्व भगवंताच्या मुखातून प्रत्यक्ष ऐकत असताना भक्तराज अर्जुन अगदी आनंदानं बेभान झाला होता. स्वतःचं अस्तित्व पार विसरून गेला होता. एका अर्जुनाव्यतिरिक्त हे ब्रह्मानंद सौख्य आजपर्यंत कुणीही उपभोगलं नव्हतं. असा भाग्योदय आजपर्यंत कुणाच्याही नशिबात आला नव्हता. ज्ञानदेवा, तो आनंद आज आम्ही सर्वांनी अर्जुन होऊन प्रत्यक्ष अनुभवला. अरे ज्ञानोबा, तू तर भगवंताहून वेगळा नाहीसच, याची प्रचिती आज आम्हाला आली. ज्ञानदेवा, आज 17वा अध्याय संपला. उद्यापासून कलशाध्यायाला सुरुवात होईल. माझे तुला अनंत आशीर्वाद. इथेच थांबूया, थोडासा उद्या शेवट करून टाकू. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण.